एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट। स्वतःला टेस्ट करत रहा। बीड आणि परभणीच्या घटनेनंतर आता जरांगे पाटलांनी सुद्धा पीडित कुटुंबियांची भेट घेतली आहे। सोमनाथ सूर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे। तसंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये आरोपी मंत्री असो किंवा आणखी कुणी त्यांना थेट जेलमध्ये टाका असंही जरांगे म्हणाले। पाहूयात। तुम्हाला आरोपी सापडत नाहीत? अरे चिलट ते तुम्हाला सापडणार काय? ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं, शासनाच्या पदावर असू दे किंवा तो मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे, तो कुठं असू दे, तो गेलाच पाहिजे। मंत्री असो की कोणताही पदाधिकारी, आरोपीला जेलमध्ये टाका असं मनोज जरांगे पाटील म्हणाले। निर्घृण हत्या झालेले बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि कोठडीमध्ये मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची जरांगे यांनी भेट घेत सांत्वन केलं आणि त्यानंतर तपासावरून संताप व्यक्त करत सरपंचाचे आरोपी कसे सापडत नाहीत असा सवाल केलाय। इतका निर्गुणपणे खून या राज्यात आणि देशात पहिल्यांदा झालास, त्याच्यामुळे सुट्टी नाही। तुम्हाला आरोपी सापडत नाहीत? अरे चिलट ते तुम्हाला सापडणार काय? मग जनता सापडेल, तपास जनतेला घ्यावा लागणार। मी मग जे बोलतो ते करत असतो, मी सुट्टी देत नाही। कारण जर तुम्ही सहज लोकांचे जीव घेत असलात, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री म्हणून सहज तुम्ही जीव घेणार, कुठं पैसे देणार किंवा कुठं नोकऱ्या देणार, जीव गेला न्याय नाही मिळणार कधीच। ते आरोपी अटक नाही होणार। ज्यांच्यावरची नावं घेतले जाहीरपणानं कुटुंबानं, ते तर मध्येच पाहिजेत। मग ते कोणी पण असू दे, कोणत्याही पदावर असू दे, शासनाच्या पदावर असू दे किंवा तो मंत्र्याच्या पदावर असू दे किंवा तो सरकारमध्ये असू दे, तो कुठं असू दे, तो गेलाच पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा एकदा बीडमध्ये कोणाचीही दादागिरी खपवून घेणार नाही असा इशारा दिलाय। घटना जेव्हा घडतात त्यावेळी अशा प्रकारच्या चर्चा होतात, पॅरलल्स ड्रॉ होतात आणि याचा अर्थ बीड जिल्ह्याला इतकंही बदनाम आपण करू नये। मात्र हे खरं आहे की गेल्या काही दिवसात तिथे घडलेल्या घटना या गंभीरच आहेत आणि आम्ही त्या गंभीरतेने घेतलेल्या आहेत आणि अशा प्रकारच्या गुन्हेगारांवर जरब ही बसवल्याशिवाय आम्ही थांबणार नाही। मी कालही सांगितलं, आजही सांगतो, बीड जिल्ह्यामुळे मध्ये कोणाची दादागिरी चालू देणार नाही। मस्साजोगचे संतोष भाईचे तुम्हाला नुसते कॉल डिटेल घ्यायला, कोणी कोणाला मारहाण करताना दाखवले, कोणाला पाठिंबा दिलाय, कोणाला त्याच्यात संरक्षण दिलंय, कोणत्या मंत्र्यांनी, कोणत्या आमदारानं, कोणत्या खासदारानं दिलंय, कोणी काय पाठबळ दिलंय, हे सापडायला 20-20 दिवस लागतात। काय 20-20 दिवस लागतात तुम्हाला? आणि काय त्या कुटुंबाची मागणी आहे ना, दनादन करून टाकायची। का करत नाही? त्याचं फळ यांना भोगावं लागणार त्या सुट्टीनं। आणि कोणाचा बाप येऊ दे, ते मॅटर दबून देत नसतो मी, ते पूर्ण बाहेर काढणार आहे टोटल। जेवढे त्याच्यात सापडणार, तुमच्या जर चौकशीत तुम्हाला सापडले नाही किंवा तुम्ही सापडलेलं असून जर सोडले, बंदोबस्त मराठी करणार। बीड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यात ज्या घटना घडल्या त्याच्यावर देवेंद्र फडणवीस माननीय मुख्यमंत्री हे फक्त थातूर मातूर उत्तरं देत आहेत। थातूर मातूर हा शब्द योग्य आहे। सरकारचे मंत्री जात आहेत बीडला, त्यांचं काय काम आहे तिथे? काय आरोपी मोकाट, आरोपी तुमच्या मंत्रिमंडळात आणि मंत्री जाऊन बीडमध्ये नौटंकी करत आहेत। बीडची परिस्थिती अशी आहे की त्या एका जिल्ह्यामध्ये राष्ट्रपती शासन लावावं अशी परिस्थिती आहे। बीडमधल्या जनतेचा शासनावर आणि प्रशासनावर विश्वास नाही। बीड असो की परभणीची घटना, आतापर्यंत विरोधी पक्षाकडून शरद पवार, राहुल गांधी यांनी कुटुंबियांना भेट दिली। उपमुख्यमंत्री अजित पवार सुद्धा दोन्ही कुटुंबियांना भेटून आले। आता जरांगेंनी सुद्धा भेट दिली, पण स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी बीड आणि परभणीला भेट दिलेली नाही। त्यावर मुख्यमंत्र्यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिली। प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोहोचतातच असं नाही, घटना गंभीर आहे पण कोणी त्याचं पर्यटन करू नये असा निशाणा फडणवीसांनी शरद पवारांसह राहुल गांधी यांच्यावर देखील साधलाय। घटना फार महत्त्वाच्याच आहेत आणि म्हणूनच इथे अधिवेशन सुरू असताना मी स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना विनंती केली आणि अजितदादा पवार स्वतः त्या ठिकाणी गेले, आमचे सगळे मंत्री देखील त्या ठिकाणी गेले। प्रत्येक ठिकाणी मुख्यमंत्री पोचतातच असं नाही आहे, पण अजितदादांसारखे सिनियर मंत्री त्या ठिकाणी तेवढ्याकरताच आम्ही पाठवले होते। आणि माझं नेहमी मत असतं की अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर सेन्सिटिव्ह असतात, तिथे कोणी ना कोणी शासनातर्फे, कोणी विरोधी पक्षातर्फे गेलं पाहिजे।
पण त्याचं पर्यटन करू नये. एस टी लागली नसन, वाहन नसन लागलं त्यांना, गरीब माणसं आहेत ते, येताना यायचं गरीबाच्या घरी यायला त्यांना वेळ लागतो. कारण इथं परभणीपर्यंत एसट्या बंद आहेत ना, 7-8-10 वर्ष झाले एसट्या लागत नाहीत मंत्र्याला इकडे यायला. कारण गरीबाची गरज नाही, गरीबाची फक्त मतदानापुरती गरज आहे यांना, मधल्या काळात नाही. खरं तर राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असताना त्यांनी त्या परिवाराला फोन करून धीर द्यायला हवा होता. आणि पर्यटन करू नये तर मी तर त्यांना म्हणेन की तुम्ही एकदा बीडला पर्यटन म्हणून जा आणि तिथे बघा तिथली परिस्थिती काय आहे, तिथल्या लोकांशी बोला, किती दहशत आहे. आणि तुमचे जे मित्र झालेले धनंजय मुंडे आहेत ते तिथे काय थैमान घालतायत हे तुम्हाला कळेल आणि तुमचे डोळे उघडतील. दररोज स्वतःला टेस्ट करत राहिलं पाहिजे, कारण टेस्ट करूनच मनुष्य बरा होतो. म्हणूनच जेव्हा हेल्थ टेस्टचा प्रश्न येतो तेव्हा मी विश्वास ठेवतो भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, ॲजिलस डायग्नोस्टिक्स. स्वतःची टेस्ट करत राहा. बीडच्या सरपंचाच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक करा अशी मागणी भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस यांच्यासह आमदार संदीप क्षीरसागर, खासदार बजरंग सोनावणे यांनीही केली आहे. मात्र वाल्मिक कराड मंत्री धनंजय मुंडेंचा माणूस असल्यामुळे अटक होत नाही असा आरोप केला जातोय. वाल्मिक कराडवर सरपंच हत्येशी संबंधित पवनचक्की प्रकरणात 2 कोटींच्या खंडणीवरून गुन्हा दाखल आहे. मात्र हत्येशी संदर्भात गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे चौकशी पूर्ण होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदापासून दूर व्हावं अशी मागणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे स्थानिक आमदार संदीप क्षीरसागर यांनी केली आहे. त्याचा मास्टर माइंड जो आहे वाल्मिक कराड, तो लवकर अटक होऊन या चौकशीमध्ये पुढे आला पाहिजे. तर धनंजय मुंडे साहेबांनी सांगितलं की वाल्मिक कराड हा माझ्या जवळच आहे. पदावरती जर मंत्रिपद त्यांनी जे काही त्यांना भेटलेलं आहे, जर ते पदावरती जर असले तर मग त्या चौकशीला परत काहीतरी वेगळं वळण लागण अशी लोकांमध्ये चर्चा आहे. आमच्या सर्वांची इच्छा आहे की जोपर्यंत ह्या तुम्ही फास्ट ट्रॅकवरती घ्या, 3 महिन्यांत ते CDR मध्ये जर कुणी सापडले नाही तर तुम्ही ते परत शपथविधी घ्या. या काळात जसा 6 तारखेला कुणाचा फोन आला, ही पोलीस स्टेशनच्या PIची CDR काढा. दुसरा मुद्दा माझा आज आहे की 9 तारखेला ही घटना घडल्याच्या नंतर सरपंचाच्या भावाला कोण कोण बोललं आणि पोलीस स्टेशनला कोण बोललं, तिथं बनसोड नावाचे PI त्यांना कुणाचा फोन आला, बनसोडचा सुद्धा CDR काढा. खरा तपास करायचा आहे ना. मग महाजन साहेबाला कुणाचा फोन आला, पाटील कुणाच्या संपर्कात होते, या तिघांचे पण CDR काढा. या सर्व गोष्टी तुम्हाला उघडकीस येतील. आजची टेस्ट लंग्सची म्हणजे फुफ्फुसांची. एखाद्या व्यक्तीकडे किती ताकद आहे हे बाहुंनी नाही, फुफ्फुसांवरून कळेल. तुम्ही पण टेस्ट करा, वाढदिवसांना कामी येईल. त्यामुळे जेव्हा हेल्थ टेस्टच्या बाबतीत माझा भरोसा आहे भारतातील सर्वात मोठ्या डायग्नोस्टिक कंपनीवर, ॲजिलस डायग्नोस्टिक्स. स्वतःला टेस्ट करत राहा. जरांगे यांनी परभणीमध्ये कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची देखील भेट घेतली. त्यामुळे पोलिसांनी जबर मारहाणीचा आरोप करत नेमकं काय घडलं हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. मला एवढंच वाईट वाटतंय, ज्या दिवशी ते भूक लागल्यावर जेवण मागायचे ना, तर त्यांना साईडला घेऊन जाऊन मारायचे म्हणून. आणि नंतर एवढं मारून झाल्यावर पोरं लंगडत जायचे, असं आग पडले होते पाठीत. तर नंतर परत पोलीस लोक म्हणायचे म्हणून आता पोट भरलं का तुमचं, असं पण सांगतात त्याच्यासोबत असलेले पोरं. एवढं तुम्हाला मारायचं ना, 2 फटके द्या सोडून द्या ना, पण एवढा जीव जाय पण मारायला नको. कुणाला अधिकार नाही सर. पोलीस स्टेशन मध्ये एखाद्याचं प्राण घेऊन खून करायचं कुणाचं नाही, असं कुठल्याच कायद्यात नाही. न सांगता ह्याने मारहाण करून माझ्या मुलाचा प्राण घेतले, खून केले. आणि नंतर सांगतात मला 15 तारखेला या तुमच्या मुलाचा मरण पावले, त्यांचं हाटेकाला येऊन त्याची बॉडी घेऊन जा म्हणून. 10 तारखेपासून 15 तारखेपर्यंत ह्यांना कसं समजलं नाही. ह्या कुटुंबाचं तर एवढं नुकसान झालंय, एवढी हानी झाली, अरे बाप. ते सांगताना अंगावर काटे येते. त्याच्या अंगावरचे वळं बघितले, भयंकर परिस्थिती केली की ह्या कुटुंबावरती खूप आघात झाला आहे. आणि पोलिसांनी इतकी मारहाण केली की त्याचा जीव त्याच्यात गेला. आणि जर पोलिस जीव घेणार असले तर पोलिसांना तुम्ही सोडला नाही पाहिजे, सगळेचे सगळेमध्ये टाकले पाहिजे. याचा छडा लावला पाहिजे. त्यांच्या सगळ्या मागण्या यांनी मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या पाहिजे. तुम्हाला तपासात जर तुम्हाला वाटतंय त्याचा अटॅकनं मृत्यू झाला तर हे शक्य नाही, कारण ते सांगतात की रिपोर्ट हे मारहाणीत झाला आहे. तर हे अवघड आहे. मुख्यमंत्र्यांसाठी मुख्यमंत्र्यांचे शब्द त्यांच्यासाठी घातक आहेत.
परभणीच्या घटनेमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस अधिकारी अशोक घोरबांड यांचं निलंबन केलं. मात्र सोमनाथ याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमध्ये झालेला नाही, तर श्वसनाचा आजार असल्याचं फडणवीसांनी विधानसभेमध्ये सांगितलं. मात्र कुटुंबियांना ते मान्य नाही, कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये शरीरावरील जखमांचा उल्लेख आहे. बीडहून संभाजी मुंडे, महेंद्र मुधोळकरसह नाझीर खान, TV9 मराठी, परभणी. एजिलिस डायग्नोस्टिक्स ब्रॉट टू यू बाय स्पेशल रिपोर्ट. स्वतःला टेस्ट करत रहा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.